नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, काँग्रेस पक्षाची एक रणनीती सुरुवातीपासून एक राहिलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसने नेहमी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम केलं, जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम केलं. सुरुवातीपासून म्हणजे अगदी स्वातंत्र्य जेव्हा देशाला मिळालं नव्हतं तेव्हासुद्धा देशामध्ये अनेक प्रकारच्या विघटनकारी शक्ती काँग्रेस आपल्या विचारातून मांडायच्या आणि नेहमी बाटो आणि राज्य करो अशा पद्धतीची नीती काँग्रेसची आपण सुरुवातीपासून पाहिलेली आहे. समाजामध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये द्वेष निर्माण करायचा, हिंदू मुसलमान यांच्यामध्ये तेढ निर्माण कसा होईल, एखादी वोट बँक आपल्याकडं कशी बरोबर राहील आणि हिंदू समाजाच्या अनेक जातींमध्ये फूट पाडायची, हिंदू समाजामधील अनेक जातींच्या नावाचा उल्लेख करायचा, त्यांना जातीच्याच नावाने त्याचा भाषणांमध्ये उल्लेख करायचा आणि नेहमी मुसलमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार करायचं आणि मुसलमानांना हिंदूंची भीती दाखवायची आणि मुसलमानांच्या जातीचा कुठेही उल्लेख करायचा नाही. मुसलमानांच्या मध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या जातीय, अनेक प्रकारचे त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आहे आणि ते त्यांच्या आपसामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात. पण राजकीय लोक जाणीवपूर्वक या गोष्टी बाहेर काढत नाही. हे लोक फक्त एकमेव मुसलमान म्हणूनच जे काही बाहेर पडतात, वोट बँक म्हणून बाहेर पडतात. त्या पद्धतीनं हिंदूंमध्ये राजकारणी आणि विशेषतः काँग्रेस, मग काँग्रेस काय करणार, दलितांसाठी वेगळं काहीतरी मागणार, ओबीसींसाठी वेगळं काहीतरी मागणार, SC ST साठी वेगळं मागणार, अजून प्रत्येक गोष्टीमध्ये असं विभाजन करणार. विभाजन कारण जी काही कार्यनीती काँग्रेसची फक्त जातीमध्ये असं विभाजन करायचं, वेगवेगळ्या जातींना याला उंच, त्याला हलकं, त्याला बारीक, त्याला मोठं, या प्रकारच्या आग लावायचा धंदा फक्त काँग्रेसने स्वातंत्र्य जेव्हापासून मिळाले तेव्हापासून सुद्धा सुरुवात केली. अगदी तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पाहिलं असेल किंवा नंतरच्या काळामध्ये अगदी पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सुद्धा काश्मीरमधील हिंदू असतील, मुसलमान असतील यांचा तो प्रश्न कधी सोडवला नाही. केवळ जो काही जम्मू काश्मीरमध्ये काही भाग जो पाकिस्तानकडे आज POK, हा केवळ नेहरूंच्या अनेक ज्या चुका झाल्या आहेत, या चुकांमुळे अक्साई चीन असेल, मग आता देशाचा काही भाग उपजाऊ नसेल किंवा तिथं काही उगत नसेल, गवत पण उगत नसेल, म्हणून काय आपला देशातला काही भाग तो काही सोडून द्यायचा का? पण त्यावेळेस पंडित नेहरूंनी अक्षरशः तिथं बंजर जमीन आहे, तिथं काय पिकतं, त्याचा देशाला काय फायदा, आपलं क्षेत्रफळ कमी होते, सोडून द्यायचं, अशा पद्धतीची या लोकांची नीती होती. यांना फक्त सत्ता पाहिजे होती, सत्तेशिवाय दुसरं काहीच पाहिजे नव्हतं. आणि आजही काँग्रेस जे काही करते, मग इंदिरा गांधींनी तेच केलं, राजीव गांधींनी तेच केलं आणि मध्ये सोनिया गांधी जरी सुपर PM होत्या त्यांनी तेच केलं. आज राहुल गांधींचं तर प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त विभाजन आणि विष, आग लावण्याचं काम चालू आहे आणि ते केवळ हिंदू समाजामध्ये आग लावायची. हे लोकांच्या लक्षात आले. आता आपल्याला 2024च्या निवडणुकीचा सुद्धा एक अनुभव आलाय. थोड्याफार प्रमाणामध्ये
हिंदू समाजामध्ये विभाजन झालं आणि मुसलमान मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आले. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलरायझेशन झालं, तुष्टीकरण झालं आणि एक गठ्ठा नरेंद्र मोदींच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मुसलमानांनी मत दिलं आणि हिंदूंचे अनेक ठिकाणी अनेक तोंड झाली आणि काही लोक तर मतदानाला बाहेर पडले नाही. आणि हिंदू समाजामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे इश्यू दाखवायचे, वेगवेगळे प्रकारचे काँग्रेसनी गाजरं दाखवायचे, जे त्यांना 70 वर्षामध्ये हिंदूंसाठी काही करता आलं नाही. खरं तर जे काही मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान होते, त्यांनी तर सांगितलं की भारताच्या संपत्तीवर किंवा या सगळ्या गोष्टीवर पहिला अधिकार अल्पसंख्याक मुसलमानांचा आहे. तेव्हा यांनी हिंदूंसाठी काहीच केलं नाही, फक्त खड्डे खोदले असतील आणि जाती जातीमध्ये भांडणं कसे होईल हा फक्त विचार यांच्या डोक्यामध्ये. आणि यांनी फक्त केवळ आणि केवळ एकमेकांच्या गोष्टी, फक्त एकमेकांना कमी अधिक प्रमाणामध्ये युद्ध लावायचं, भांडणं लावायची, दुसरा उद्योगच नाही. आज तर काँग्रेस अक्षरशः अर्बन नक्सलच्या ताब्यात गेलेली. हे लोक देशाचं वाटोळं कसं होईल, देशाची अर्थव्यवस्था कशी डबघाईत जाईल, देशाचे तुकडे कसे होतील आणि देश जो काही प्रगती पथावर आहे त्याचे पाय ओढण्याचं काम सुद्धा हे लोक करतात. यांना फक्त बाटो आणि राज्य करा, मग ते फक्त हिंदूंच्या जातीमध्ये केवळ विभाजन करायचं. तेच पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये जी काही गोष्ट सांगितली काँग्रेसच्या बाबतीत, ती अगदी बरोबर लागू होते. ती एकदा पाहून घ्या. कांग्रेस हमेशा बांटो और सत्ता पाओ के फॉर्मूले पर चली है. कांग्रेस ने बार बार ये सिद्ध किया है कि वो एक गैर जिम्मेदार दल बन गया है. वो अभी भी देश को बांटने के लिए नए नए नैरेटिव गढ़ रही है. कांग्रेस समाज को बांटने का फॉर्मूला लाती रहती है. कांग्रेस देश के मतदाताओं को गुमराह करने से बाज नहीं आ रही. कांग्रेस का फॉर्मूला साफ है कि मुसलमानों को डराते रहो, उनको भय दिखाओ, उनको वोट बैंक के कन्वर्ट करो और वोट बैंक को मजबूत करो. कांग्रेस के एक भी नेता ने आज तक कभी नहीं कहा कि हमारे मुस्लिम भाई बहनों में कितनी जातियां होती हैं. मुस्लिम जातियों की बात आते ही कांग्रेस के नेता पर मुंह पर ताला लगाकर बैठ जाते हैं. लेकिन जब भी हिंदू समाज की बात आती है तो कांग्रेस उनकी चर्चा जाति से ही शुरू करती है. कांग्रेस की नीति है हिंदुओं की एक जाति को दूसरी जाति से लड़ाओ. कांग्रेस जानती है कि जितना हिंदू बटेगा उतना ही उसका फायदा होगा. कांग्रेस किसी भी तरीके से हिंदू समाज में आग लगाए रखना चाहती है ताकि वो उस पर राजनीतिक रोटियां सेकती रहें. भारत में जहां भी चुनाव होते हैं वहां कांग्रेस यही फॉर्मूला लागू करती है. अपना वोट बैंक पक्का करने के लिए कांग्रेस समाज में जहर घोलने के हर हथकंडे अपना रही है. कांग्रेस पूरी तरह से सांप्रदायिक और जातिवाद का चुनाव लड़ती रहती है. हिंदू समाज को तोड़कर उसे अपनी जीत का फॉर्मूला बनाना,
यही कांग्रेस की राजनीति का आधार है। काँग्रेसनी फक्त देशामध्ये विभाजनकारी जी काही नीती जी काही आत्मसात केली त्याचा फटका देशाला देशाच्या गोरगरिबांना बसतोय। आणि याच्यामध्ये काय होते, कुठंतरी हिंदू समाज कमजोर होतोय। हिंदूंच्या लक्षात येत नाही की आपण नेमकं काय करतोय, आपला फायदा कुठे, आपला तोटा कुठे। आता आपण शेजारी बांगलादेशामध्ये उदाहरण पाहिलं असेल, मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशामध्ये जे काही तिथं शिल्लक असलेले काही हिंदू आहे त्यांच्या देवी देवतांवर अन्याय, त्यांच्या मंदिरांवर अन्याय, हिंदू समाजावर अन्याय, मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवर मुलींवर अत्याचार झाले, बलात्कार झाले, त्यांच्यावर सातत्याने बांगलादेशामध्ये अत्याचार होतात। आपण बघितलं असेल की थोड्याफार प्रमाणामध्ये हिंदू एकवटले, तिथं थोड्याफार प्रमाणामध्ये अत्याचार पण बंद झाले। पण ज्या वेळेस तुम्ही एकत्र नसतात त्यावेळेस हे लोक याचा फायदा घेतात आणि फायदा अशा प्रकारचा घेतात की अक्षरशः तुमचं मूळ उखडून टाकण्याचा प्रयत्न करतात। आज बांगलादेशची काय परिस्थिती आहे, तिथली सगळी सांस्कृतिक म्हणा, सगळी विरासत जी काही आहे, हिंदू देवदेवतांचे अपमान तर सोडा, अक्षरशः लोकांची घरं जाळली जातात। केवळ हिंदू समाज एकत्र नसल्यामुळं अशा काही गोष्टी घडतात। तिथला जो काही उद्रेक झाला तिथे हिंदू समाज पण त्या मुसलमानांबरोबर होता। पण जेव्हा हिंदूंच्या लक्षात आलं तेव्हा वेळ निघून गेली होती। कारण शेख हसीनांचं तर पलायन झालं होतं आणि जी काही पाकिस्तानमध्ये जे काही कट्टरवाद आहे तो कट्टरवाद बांगलादेशामध्ये हॉबी झालेला आहे। बांगलादेश तसा पाहिला तर भारताचा मित्र देश, पण आज अशी कंडिशन आहे की बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये फारसा काही बदल राहिलेला नाही। तिथं पण हे सगळे मुल्ला मौलवी कट्टरवादी किंवा आतंकवादी यांनी आता आपले पाय जमवायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं देशातील हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, एक विचाराने गेलं पाहिजे आणि सामाजिक दृष्ट्या एक तुम्ही जर झाले नाहीत तर भविष्यात तुम्हाला अनेक गोष्टीचा सामना करावा लागेल। तेच गोष्टी मोहन भागवतांनी सरसंघचालकांनी सुद्धा आपल्या स्पष्ट शब्दामध्ये समजून सांगितल्या, त्या सुद्धा लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजे। अब हमारे पड़ोस में ही बांग्लादेश में क्या हुआ, उसके कुछ तात्कालिक कारण और पहलू है, ये बात ठीक है, लेकिन इतना बड़ा उत्पात तो उससे नहीं होता। वो कारण उनकी चर्चा जिनका विषय है वो करें, परंतु दो बातें ध्यान में आती है। पहली बात है कि उस उत्पात के कारण वहां के हिंदू समाज पर जो अत्याचार बार बार होते हैं उस परंपरा को फिर से दोहराया गया। पहली बार वहां का हिंदू संगठित होकर अपने बचाव में रास्ते पर आया, इसलिए कुछ बचाव हो गया। परंतु कहीं कोई गड़बड़ हो, दुर्बलों पर अपना गुस्सा निकालने की ये जो कट्टरपन की प्रवृत्ति है, वो प्रवृत्ति जब तक वहां विद्यमान है तब तक वहां के हिंदू क्या, वहां के सभी अल्पसंख्यक उनके सर पे खतरे की तलवार लटकी रहेंगी। उनको आवश्यकता है मदद की, विश्व भर के हिंदुओं की, भारत के सरकार की सहायता उनको मिले, ये उनकी आवश्यकता है। परंतु इससे ये ध्यान में आता है और ये ध्यान में आना चाहिए, हिंदू समाज के भी ध्यान में आना चाहिए कि दुर्बल रहना अपराध है। हम अगर दुर्बल है, असंगठित है, तो उसका मतलब हम अत्याचार को निमंत्रण दे रहे हैं। निमित्त कुछ नहीं चाहिए, हम दुर्बल है, यह निमित्त पर्याप्त है। और इसलिए जहां कहीं भी हम हैं वहां संगठित रहना, सशक्त रहना, किसी से शत्रुता नहीं करना, हिंसक नहीं बनना, योगदान देने वाले बनना, परंतु इसका अर्थ दुर्बल रहना नहीं, अशक्त रहना नहीं।
इसको हमको करना ही पड़ेगा। खरं तर याच्या अगोदर अगदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की बटोगे तो कटोगे. तुमच्यामध्ये जर तुम्ही वाटण्या केल्या, तुमच्यामध्ये तुम्ही जर वाद केले, हिंदू जर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक ठिकाणी जर वाटला गेला, तर हिंदूंचं जे काही आज थोडाफार प्रमाणामध्ये साम्राज्य दिसते त्याला सुद्धा कधीतरी डंक लागेल आणि लोकांनी एकत्र राहिलं, चांगलं राहिलं तर सुरक्षित राहाल. अशा पद्धतीचं सुद्धा या सगळ्या गोष्टी मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा सरसंघचालक मोहन भागवत असतील किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील, यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले या गोष्टीचा विचार लोकांनी, जनतेने, हिंदू समाजाने केला पाहिजे की तुम्ही ज्या ज्या वेळेस तुमची विभागणी होईल, तुमच्या जाती जातीमध्ये भांडणं होतील, त्या वेळेस काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर जे काही असलेले जे काही विभाजनकारी जे काही पक्ष आहे त्यांना देशाला लुटायचे, देशाच्या खुर्च्यांवर बसायचे, देशाला कमजोर करायचे, देशाचे तुकडे करायचे, असे लोक नेहमी हिंदूंच्या जाती जातीमध्ये भांडणं कसे लावता येतील, आग कशी लावता येईल. आज काँग्रेस फक्त एक विभाजनकारी पक्ष तयार झालाय, आग लाव्या पक्ष झालाय. त्या काँग्रेसला येन केन कसल्याही मार्गे मग देशाचे 4 तुकडे होऊ, 10 तुकडे होऊ, त्यांना सत्तेवर यायचे. ते आज 10 वर्षापासून केंद्रामध्ये सत्तेवर नाहीये. काँग्रेसची 2-3 राज्य सुद्धा सत्तेत आता नाहीये. तेव्हा काँग्रेसला देशाचं प्रगतीचं काही पडलेलं नाही. त्यांना फक्त देशामध्ये दंगली कशा होतील, भांडणं कसे होतील आणि हिंदू समाज एकमेकांमध्ये आपले खून कसे करतील आणि त्याचा फायदा आपल्याला कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी या 3 नेत्यांनी समजावल्या आहे. या लोकांनी किंवा जनतेने आपल्या विचारामध्ये घेतल्या पाहिजे आणि याच्यावर कधीतरी हिंदू समाजाने मंथन केलं पाहिजे. ही आवश्यक गोष्ट आहे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.